संत शिरोमणी स्वामी महाराज की जय। परम सुखदम केवलम ध्यानमूर्ति गंगातीतं गगनसदृशं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सांब जन्म पार्वती पति शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। संत शिरोमणि स्वामी महाराज की जय। जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। सांब जन्म पार्वती पति शिव हर 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 महादेव। त्रैलोक्य संपदालेख्य समुलेख्य नभीतये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालनाय तां धर्मचारिणी शम्भो प्रणमामि परं शिवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानं जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय आदि सदाशिव परब्रह्माद्वयानन्दवैभवा। नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु। माता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती। अद्य जना उत्तम गती जयची अनुग्रहे। वेदा परशिवा परब्रह्माणेन वे तुझा महिमा। साकार मुनी अम्मा पूर्वीसी हेतु इच्छित। श्री सद्गुरु कृपे करुणाधी नमो शिवगण। जे कालामर सर्वाहुर तयास प्रेमी शरणमी। पुण्य व पावन साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नांदेडच्या ग्रामामध्ये गेले अनेक वर्षांपासून चालत असणारा हा अखंड शिवनाम सप्ताह, नामयज्ञ सोहळा, परमपुरुष पारायण सोहळा आणि या अखंड शिवनाम सप्ताहाचा आजचा हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा सादर करीत असताना शिवसंप्रदायाचे जनक आद्य माऊली तथा शिवसंप्रदायाचे जनक आद्य माऊली आम्हा शिवभक्तांचे सावली शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्या दिव्य पावन संजीवन समाधीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून मन्मथ स्वामीच्या नंतर ज्यांनी शिव भजनाची प्रथा प्रकाशित केली, आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये, कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नांदेड सारख्या शहरांमध्ये ज्यांनी शिव धर्माचा प्रचार केला, शिवलिंग शिवाचार्य भुवरियाले माझ्या देहाला लिंग बांधिले. एक सांगू का तुम्हाला? लगेच लक्षात येईल असं सांगते. गाढवाच्या गळ्यामध्ये जर एखादी दोरी बांधली तर त्याला कळते का हे काढून टाका म्हणून? अजिबात नाही. कुत्र्याच्या गळ्यामध्ये जर एखादा पट्टा बांधला तर त्याला सुद्धा वाटत नाही की हे काढून टाकावं म्हणून. पण असा एक प्राणी आहे, त्याला दोन हात व दोन पाय आहेत. त्याला लगेच समजतं की कधी गळ्याच्या बाहेर काढावं, कधी खुटीला अडकावं, कधी गळ्यात घालावं आणि तूच म्हणायचं तोंडानं माझ्या देहाला लिंग बांधिले गुरुराज माऊली गुरुराज माऊली.
माधवराव पटणे असतील व ज्यांनी मला शिवेची संधी दिली असे आमचे शिवराम काका व उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी व सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन माफ करा काही जणांचं नाव घ्यायचं असेल तर तरी पण घेण्याचा प्रयत्न करते. महादेवाच्या पिंडीवरती वेळ टाकते वाकून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेते या पखवाजाचा मान राखून. महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतले. प्रत्येक संतांचं ध्येय एकच होतं की या मानवी जन्माला मोक्षाची प्राप्ती व्हावी. आपल्याला जो मानवी जन्म मिळालाय हा साधा सुद्धा नाही. आपल्याला जो मानवी जन्म मिळालाय हा खूप प्रयत्नानंतर मिळालाय. म्हणजे कसं प्रयत्नानंतर मिळालाय? 84 लाख वेळा या जीवानं जन्म घेतले. याच देहानं असणारे मुंगी, कीटक, पशु, पक्षी असं भोगत भोगत 84 लक्ष मध्ये ज्या वेळेस शेवटचा जन्म होता तो माणसाचा होता आणि तो साधा सुद्धा नाही, अलभ्य लाभ आहे. म्हणून तर शिवदास माऊली शिवपणाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात की अलभ्य लाभला तो कैसा मागिता. अलभ्य लाभ आहे. जन्म सहज मिळत नाही पण मिळालाय त्याचा लाभ डोक्यामध्ये घेऊन आपल्याला हा नरजन्म वाया जाऊ द्यायचा नाहीये. तर हे आमच्यासाठी मुक्तीचं माहेर आहे. मिळवण्यासाठी आहे. आता या पक्वाजाला कातड लागलेला आहे. तर ते कशाचं कातड आहे? ते एका प्राण्याचं कातड आहे. मग तो पक्वाज आपल्यापेक्षाही जास्त पटीने देवाचं नामस्मरण देतो. उदाहरणार्थ एखादी चिमणी सकाळी उठली तर काय म्हणती? चिवचिव म्हणती. म्हणजे खऱ्या अर्थाने काय म्हणती? शिवशिव. आता ती शिवशिव म्हणते, आम्हाला चिवचिव ऐकू येते हे आमचे दुर्भाग्य. तो विषय वेगळा. मग ती चिमणी सुद्धा नामस्मरण करते, तो पखवाज सुद्धा नामस्मरण करतो. पण फरक फक्त एवढाच आहे की त्यांनी कितीही जरी नामस्मरण केलं तरी त्यांना मोक्ष मिळत नाही. देव त्यांचे बाकीचे जन्म कॅन्सल करतो आणि डायरेक्ट माणसाचा जन्म देतो. उदाहरणार्थ आम्ही असा काहीतरी खटाटोप केलाय म्हणून आम्हाला शेवटचा जन्म माणसाचा मिळालाय. मग या जन्माला आल्यावर काय करावं? या जन्माला आल्याच्या नंतर साधू संतांच्या संगतीत जावं. आम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जात आहोत पण आम्हाला या अंधश्रद्धेपासून दूर कुठेतरी जाऊन ज्ञानमय प्रकाश प्राप्त करायचा आहे. हे बघा, साधू संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर किंवा त्यांचा शब्द ऐकल्यानंतर खरंच जीवाचं हित होते का हे पाहण्यासाठी एक पाटील गेला. साधू महाराज पुढे बसले होते आणि पुढे एक नदी होती आणि त्या नदीमध्ये एक बगळा होता आणि तो बगळा म्हातारा झाला होता. हे पहा, बगळा म्हातारा झाला की त्याची चोच वाकडी तिकडी होते आणि चोच जर वाकडी तिकडी झाली तर त्या पाण्यातल्या माशा त्या बगळ्याला खातात. मग त्याला जीव वाचवण्यासाठी एक तर चोच मोडून टाकावी लागते नाहीतर एका दगडावर घासून आलेला टोकदार करावी लागते. त्याने एक पर्याय निवडला. तो त्याची चोच एका दगडावर घासत होता. घासता घासता ती चोच आलेदार व्हावी, टोकदार व्हावी या प्रयत्नाने घासत होता. आणि ते पूर्ण दृश्य ते साधू महाराज पाहत होते आणि ते दृश्य पाहून त्या साधू महाराजांच्या मुखातून शब्द गेला आणि म्हणले, घीस घीस कर दिखा करे ऊपर लगाया पानी, जिस कारण तुम दिखा करे वो हम सब रे जानी. म्हणण्याचा उद्देश हेच आहे की ज्या कारणाने तो बगळा आपली चोच आलेदार करतोय, टोकदार करतोय, याचं सर्वस्व कारण मला माहित आहे. साधू महाराजांच्या मुखातून गेलेले ते शब्द त्या श्रीमंत पाटलाने ऐकले आणि म्हणला, आता काहीही करायचं, हे शब्द आपल्या ध्यानात ठेवायचे. आणि ती परीक्षा बघण्यासाठी घरी गेला. पण घरी मात्र अनेक वर्षापासून त्याची बायको त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती. आणि असंच एके दिवशी त्याच्या बायकोने एका
तयार झाला. दुसऱ्या दिवशी पाटील त्या वारकाच्या दुकानात गेला. त्यावेळी तो वारीक त्याचा वस्त्रा घेऊन त्याच्या हातावर घासू लागला आणि त्या वस्त्र्याला बघून त्या पाटलाला कालचं वाक्य आठवलं आणि म्हणला, घीस घीस करती खाकरे, ऊपर लगाया पानी, जिस कारण तुम दिखा करे वो हम सब है जानी. आता हे म्हणलं की त्या वारकाला याचा अर्थ कळाला. तो वारीक नको एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं प्रेमरहितं सद्गुरुं नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. सर्वप्रथम मी सद्गुरू परमपूज्य वसुंधरा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना साष्टांग वंदन करते आणि वसमतचे बापू बेटमोकर आप्पा यांच्या चरणी साष्टांग वंदन करून माझ्या सेवेला सुरुवात करते. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला आपापली कुलदेवता असते. त्या कुलदेवतेची घरात फोटो असते आणि वर्षातून एकदा तरी त्या कुलदेवतेला जाणे असे सर्वच नियम आपण पाळतो. तसाच आपला एक कुलधर्म असतो. त्याचेही पालन करणे अतिशय आवश्यक असते. परमरहस्यात पहिल्या अध्यायात एक ओवी आहे. धर्म तो कोणीचा जाणीजे, आपले धर्मी निष्ठत्वे वर्तिजे, अधर्माची शीघ्रमे सहजे, तोची धर्म ओ देव. आपल्याला स्वतःची ओळख करून देणारा आपला स्वधर्म असतो. आपण ज्या कुळात जन्मलो त्या कुळाचा एक आचार विचार आहे. त्याचे निष्ठापूर्वक आपण पालन करू लागलो म्हणजे अधर्म आपोआप थांबतो. यामध्ये भस्म धारण करणे, इष्टलिंग धारण करणे असे नियम असतात जे की खूप महत्त्वाचे असतात. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय. वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत् एकं नित्यं हिमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तं नमामि. नमस्ते शारदे देवी कश्मीर पूर्ववासिनी त्वामह प्रार्थये देवी विद्यादानच देहमी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. अखंड शिवनाम सप्ताहाचं हे 3रं वर्ष आणि 3ऱ्या वर्षाच्या 6व्या दिवसाची ही छोटीशी 5 मिनिटाची प्रवचन रूपी सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. सर्वप्रथम या सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आणि शिवमंदिर संस्थानचे अध्यक्ष माननीय सुप्रसिद्ध उद्योजक माधवरावजी पटणे साहेब, आमचे गुरु ज्यांनी आम्हाला ज्ञान दिलं, ते ज्यांचं प्रेरणास्थान आम्हाला लाभलं ते प्राध्यापक उदगीरे सर, त्यांच्या समवेत किशोरजी स्वामी आणि सर्वच मंडळीचं मी विनम्र भावे आभार मानतो आणि आजच्या या छोट्याशा प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करतो. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी ओवी या काव्य प्रकारामध्ये अतिशय समृद्ध अशा प्रकारचं लेखन केलं आणि लेखनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच एक आदर्श विचार दिला. मन्मथ आलासे भूलोका
मनमत माऊलींचं लेखन तुम्हा आम्हा सर्वांसाठी आनंदाचे डोही, आनंद तरंगे अशा प्रकारची स्थिती निर्माण करून देणार आहे. संत शिरोमणी मनमत माऊलींनी प्राकृत भाषेमध्ये, प्राकृत ही आजची मराठी आणि संस्कृत या दोन भाषांच्या मधली स्थिती आहे. प्राकृत भाषेमध्ये भगवान शिवप्रभू आणि जगन्माता पार्वती यांच्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला अनमोल ज्ञान सांगण्याचा उद्देश आहे. हे जीवन म्हणजे दुःखाचा सागर आहे आणि त्या दुःखावर खऱ्या अर्थानं विजय मिळवायचा आहे आम्हाला. आणि म्हणून आपण परमरस्याचं पारायण झाल्याच्या सुंदर भजन गातो. ओम नमः शिवाय, भवतरुण उपाय, सुलभ उपाय, तारक मंत्र श्री गुरुचा, असा आपण म्हणतो. आणि म्हणून या जीवनामध्ये आम्हाला सुख प्राप्त करण्याकरता परमेश्वराची प्रार्थना करायची आहे. या मानवी मनाच्या दोन अवस्था आहेत. एक अवस्था नकारात्मक असते, दुसरी अवस्था सकारात्मक असते. एक अवस्था चांगलं काम करण्याकरता प्रेरित करते, दुसरी अवस्था चुकीचं काम करण्याकरता प्रेरित करते. सुंदरशी फळांची बाग, फुलांची बाग फुललेली आहे. एखाद्याला वाटतं की या आंब्याच्या झाडावरचे भरपूर आंबे मी तोडावेत आणि माझ्या घरी घेऊन जावेत, पण दुसरं मन म्हणते नको, हे लोकांचे, आपण असं करणं अयोग्य आहे. आपल्या मनाला चांगलं काम करण्याची प्रेरणा फक्त आणि फक्त परमार्थाच्या माध्यमातून मिळते, म्हणून परमार्थ करायचा. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे सत्संग. आणि सत्संग म्हणजे काय तर आपल्या जीवनाला योग्य रीतीनं चालण्याचं स्वयं ज्ञान देणारी शक्ती. जी माणसं परमार्थामध्ये आली, ज्या माणसांनी परमेश्वराचं नामस्मरण केलं, त्यांना चांगला मार्ग सापडला आणि म्हणून ते उत्तम